आपल्या अभिनय आणि डान्सने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. चंद्रमुखी सिनेमातील तिच्या अभिनयाने सर्वांचंच मन जिंकलं. ती सोशल मीडियावर देखील खूप ॲक्टिव्ह असते. मात्र अमृताला 8 वर्षांपूर्वी PCODचं निदान झालं होतं. तेव्हापासून ती स्वतःची कशी काळजी घेते याबद्दल तिने तिच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले. ती म्हणाली, उपवास करायचा की नाही याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. त्यामुळेच मी हा आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांबरोबर शेअर करते. फास्टिंग केल्यामुळे आपल्या शरीराला कसा फायदा होतो, माझी दिनचर्या नेमकी कशी असते आणि फास्टिंगमुळे मला कसा फायदा झाला याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. जवळपास 8 ते 10 वर्षांपूर्वी मला PCOD झाल्याचं समजलं. त्यानंतर मला संपूर्ण जीवनशैली बदलावी लागली. या सगळ्यात प्रामुख्याने जेवणाच्या वेळेत बदल करावा लागला. त्यानंतर मी योगा करू लागले आणि हळूहळू मला फास्टिंग आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे याची जाणीव झाली. रात्रीचं जेवण ते सकाळचा नाश्ता यामध्ये तुम्ही किती अंतर ठेवता हे फार महत्त्वाचं असतं. मला माझ्या आहार तज्ज्ञांनी सांगितलं होतं की रात्रीचं जेवण काहीही करून तुला 7 ते 7:30 पर्यंत जेवायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुला 7 वाजल्यानंतरच खायचं. या दरम्यान मी पाणी, ग्रीन टीचं सेवन करते. सुरुवातीला संध्याकाळी 7 ते सकाळी 7 असे 12 तास मी काहीच खायचे नाही. ती वेळ आता वाढली आहे. मी आता जवळपास 16 तास तरी काहीच खात नाही. माझ्या रात्रीच्या जेवणाची वेळ आता फारच लवकर असते. मी साधारण 6-6:30 वाजता जेवून मोकळी होते. त्यानंतर ब्लॅक कॉफी पिते किंवा चिया सीड्स विथ लेमन वॉटर पिते. मध्ये 16 तासांचा वेळ गेल्यावर सकाळी मी व्यवस्थित नाश्ता करते. तुम्ही त्याला जेवणही बोलू शकता. फास्टिंगचे विविध प्रकार आहेत. 12 तास, 14 तास, 16 तास किंवा महिन्यातून एकदा मी पूर्ण 24 तास उपवास करते. मला वैयक्तिक आयुष्यात याचा खूप जास्त फायदा झालाय. मी आयुष्यात प्रचंड शांत झाले. वजन नियंत्रित राहिलं. फास्टिंग काळात मी सर्वात जास्त पाणी पिऊ लागले. यामुळे पचनसंस्थेला पूर्ण आराम मिळतो. सतत मनात जेवणाचा विचार येत नाही. असे सगळे अनेक बदल माझ्या आयुष्यात झाले. तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं फास्टिंग करू शकता. फक्त सुरुवात 12 तासांच्या फास्टिंगपासून करा. यासोबतच ती म्हणाली, रात्री 7 ते 8 पर्यंत जेवलात किंवा 12 तासानंतर सकाळी व्यवस्थित नाश्ता करायचा. या 12 तासांच्या वेळेत आवळा शॉट, तूप पाणी, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, निंबू पाणी या पेयांचं सेवन तुम्ही करू शकता. मला या दिनचर्येचा प्रचंड फायदा झाला असं अमृताने म्हटले. दरम्यान अमृताने दिलेली ही हेल्थ टिप तुम्ही फॉलो कराल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.